वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक इंजिनियर प्रशांत इंगोले यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे नगरसेवक इंजिनियर प्रशांत इंगोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। ही निवडणूक बिनविरोध होता कामा नये म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे प्रशांत इंगोले यांनी सांगितले। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विधान परिषदेचा फॉर्म भरलेला आहे। वर बघितलं तर आज 6 उमेदवाराचे फॉर्म, विविध फॉर्म 15 फॉर्म आलेले आहेत आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ही प्रक्रिया झाली पाहिजे। ही आमची प्रथम अपेक्षा आहे की इलेक्शन्स हे झाले पाहिजे। आमच्या कानावर होतं की बिनविरोध इलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि बिनविरोध इलेक्शन होऊ नये यामुळे आम्ही फॉर्म भरलेला आहे। आम्ही आमचे नेते श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकर यांना सूचना दिलेली आहे आणि नंतर त्यांनी जो अंतिम आदेश देतील तो आमच्यासाठी बंद करणार। संख्याबळ किती आहे आणि कोणकोणते पक्ष तुमच्या सोबत आहे? संख्याबळ गुप्त मतदान आहे म्हणून संख्याबळाचा विषय नाही। गुप्त हात वर करायचा असेल संख्याबळ सांगितलं असतं। गुप्त मतदान आहे आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर लोक गुप्त मतदानातून आपल्याला चित्र दाखवतील। जिल्ह्यात वंचितची संख्याबळ किती आहे नगरसेवक आणि तुमची जे मतदाराची? वंचितचं अल्पसंख्याबळ आहे। आमचं 8 लोकांचं संख्याबळ आहे, पण गुप्त मतदान असल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये जे दूषित वातावरण झालं आहे, शासनावर सगळे लोक नाराज आहेत। ती नाराजी या इलेक्शनमधून व्यक्त होण्याची चिन्ह आहेत। गुप्त मतदान असल्यामुळं लोक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला नक्कीच मतदान करतील। महायुती किंवा महाविकास आघाडीकडून तुमचा संपर्क कुणाच झाला? अजून आमचा संपर्क कुणाचाच झालेला नाही, कारण आमचं संख्याबळ कमी असल्यामुळं हा फॉर्मच भरणं हे आमच्यासाठी खूप अडचणीचं काम होतं। त्यामुळं आम्ही या प्रक्रियेमध्येच होतो। आता संध्याकाळी होईल, संपर्क होईल, आम्ही कॅम्पेन करू आणि हे इलेक्शन लोकशाही म्हणजे झालं पाहिजे ही आमची म्हणजे रास्त आमची भूमिका आहे। 10 माहितीप्रमाणे सूचक लागते, तुमच्याकडे 8 आहेत, 2 कोण आहेत? आमच्याकडला अपक्ष लोकांनी आम्हाला सूचक अनुमोदन दिलेलं आहे, असं आमचं 10 आहे, म्हणूनच आम्ही इथे फॉर्म भरू शकायला आलो नाही।